सर्वांना शुभ सकाळ. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस अर्थातच केपीएल म्हणजे कोयना प्रीमियर लीग. कालही आपण उल्लेख केला की कोयना प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिलं तर वर्षातून एकदा होणं खूप महत्त्वाचं, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडू एकत्र येत असतात, गाव एकत्र येत असतात. अगदी डोंगरावरच्या गावापासून ते स्टँडच्या नदीपर्यंतच्या गावापर्यंत प्रत्येक गाव आपण पाहिलं तर केपीएलच्या माध्यमातून एकत्र येतं, कारण की हा वर्ल्ड कप प्रत्येकाच्या मनामध्ये नाव कोरलंय. यंदाचं 7वं पर्व आहे. कालचा पहिला दिवस तुम्ही पाहिला, शेवटची मॅच तुम्ही पाहिली, अप्रतिम मॅच रंगतायत. या मैदानामध्ये 60-70 धावा देखील कमी आहेत असं कालच्या मॅचने सांगितलं, आणि या मैदानामध्ये 30-35 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात जर बॉलिंग अटॅक तुमच्याकडे असेल तर. आजचा दुसरा दिवस आहे. जसं जसं या स्पर्धेला एक एक दिवस आपण पुढे जाऊ तसं तसं एक वेगळा रोमांस आणि वेगळी मजा या स्पर्धेला येते. लीग मॅच आहे आणि त्यावेळी आपण पाहिलं तर पॉईंट टेबल कशा पद्धतीने राहतील. जे 2 मॅच पराभूत झाले त्यांना पुढे येणाऱ्या 3ही मॅच जिंकायचे आहे. येणाऱ्या सगळ्या मॅचेस त्यांना जिंकत राहायचं आहे, कारण की जर लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची टीम जिवंत ठेवायची आहे तर या राहणाऱ्या मॅचेस तुम्हाला जिंकाव्या लागतील, आणि अशा वेळी मॅचेस चांगल्या पद्धतीने होणार आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर कालची राहिलेली मॅच थोड्याच वेळामध्ये आपण खेळणार आहोत. या स्पर्धेमध्ये गोलंदाजही तेवढे चर्चेत राहिले, या स्पर्धेमध्ये फलंदाजही तेवढे चर्चेत राहिलेत. पण हा एक वेगळा पार्ट आहे. मास्टर माइंड कॅप्टन देखील खूप महत्वाचा ठरलाय केपीएलच्या या मैदानामध्ये, कारण की इथे कट्टर गोलंदाज, फास्ट गोलंदाज कधी बाहेर काढायचे हे ज्या कॅप्टनला समजतं तो इकडे बाजी मारून जातो. आजचा दुसरा दिवस पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत जोडलो आहोत. स्टार टेनिस क्रिकेट. तुम्ही जर स्पर्धा लाईव्ह पाहताय लगेच यूट्यूबला जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि लगेच आम्ही तुमच्यापर्यंत येतोय. आजचा दुसरा दिवस पैसा वसूल होणार हा आमचा शब्द आहे. थँक्यू. केपीएल बघत राहा, एन्जॉय करा.